योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मक़दम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। मनोज जरांगे पाटिल मुंबई की जानिब रवाना, रिजर्वेशन लिए बगैर वापस नहीं आऊंगा, मनोज जरांगे पाटिल का बयान। मुंबई के अलावा तमाम रियासत में बरकी बिल भरने की ज़रूरत नहीं है, साबिक़ रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव का बयान। अब खबरें तफसील से। मराठा रिजर्वेशन के लिए मनोज जरांगे पाटिल आज अंतरवली सराटी से निकले हैं। मुंबई रवानगी के वक्त वो दोबारा जज्बाती हो गए। उन्होंने कहा कि मैं गांव छोड़कर जा रहा हूं, इसलिए मेरी आंखों में आंसू आ गए। मराठा रिजर्वेशन के लिए मनोज जरांगे पाटिल आज सुबह 11 बजे मुंबई की जानिब रवाना हुए। इस मौके पर अंतरवली सराटी से मराठा समाज उनके साथ रवाना हुआ। मनोज जरांगे पाटिल अंतरवली सराटी की जानिब रवाना होते वक्त दोबारा जज्बाती हो गए। सुबह से दूसरी मर्तबा उनकी आंखों में पानी आ गया। इस मौके पर उन्होंने कहा कि रिजर्वेशन के लिए बगैर वो वापस नहीं आएंगे। मुझे मारने का खौफ नहीं है, समाज के लिए मैं जद्दोजहद करता रहूँगा। मनोज जरांगे पाटिल ने मीडिया से मुखातिबत में ये बात कही। उन्होंने कहा कि मैं गांव से दूर जा रहा हूँ, इसलिए मेरी आंखों में आंसू आ गए। महावितरण के खिलाफ दिए गए अदालत के फैसले के मुताबिक मुंबई के अलावा तमाम रियासत में बरकी बिल भरने की ज़रूरत नहीं है। ये बात साबिक़ रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव ने कही है की विजेची क्वालिटी म्हणजे दर्जेदार वीज, ट्रिप न होणे, व्होल्टेजचा प्रॉब्लेम न येणे, चांगल्या क्वालिटीची वीज मिळणे हे आपले अधिकार आहेत। आणि ही वीज अशा पद्धतीची मिळाल्यावरच खरं म्हणजे आपण बिल देणं क्रमप्राप्त आहे। नाहीतर उलट महावितरणने आपल्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे, हा कायदा आहे। आणि हा कायदा आपण सिद्ध केला आहे कमिशनमध्ये। आयुक्त तिथे मुंबईला जे बसतात तिथे आपण हे सिद्ध केले। हे सिद्ध केल्यामुळे झालंय असं की नुकसान भरपाईची रक्कम आकलन शक्तीच्या पलीकडे कारण एवढी नुकसान भरपाई झालेली आहे। व त्याचा मुद्दा थोडासा मागे ठेवून त्यांनी असं ठरवलंय कोर्टाने, अर्थात ज्याला आपण सर्वसामान्य भाषेत म्हणतो, की आता पेनल्टी मारूया आणि जोपर्यंत ही मंडळी दर्जेदार वीज देत नाहीत तोपर्यंत ही पेनल्टी सुरू ठेवूया। पहिली पेनल्टी यांनी मारली आहे 45,77,000ची आणि आता दररोज 6,000 रुपयाची पेनल्टी सुरू आहे। आता ती 6,000 रक्कम छोटी जरी दिसत असली तरी पेनल्टी 6 रुपयाची का असत नाही, पण पेनल्टी आहे। आणि ती पेनल्टी का आहे? कारण दर्जेदार वीज हा
मुद्दा हा ग्राहकांचा अधिकार असताना ते देत नाहीये. म्हणजे असं आहे की ती गोष्ट जी मिळाली पाहिजे ती ते देत नाहीत, व जी गोष्ट मिळाली पाहिजे ती ते देत नाहीत म्हणून त्यांच्यावरती पेनल्टी आहे. तर नैसर्गिकरित्या त्याचं बिल ते मागू शकत नाहीत, कारण जी गोष्ट दिलीच नाही, ज्याच्यावर ठप्पा पडलाय की देत नाही म्हणून पेनल्टी आहे, त्या गोष्टीचं बिल कसे मागू शकतात? त्यामुळे बिल भरायची गरज नाहीये. क्रमांक 1, बिल फुगणार पण नाही. का? कारण की पेनल्टी सुरू आहे 6,000 रुपये दिवस की तुम्ही ती गोष्टच देत नाही. उद्या प्रसंग जरी आला तरी तुम्ही कंझ्युमर कोर्टात गेला तर म्हणता येईल की साहेब पेनल्टी सुरू असताना आम्हाला बिल मागितलंय. त्यामुळे ते होणारच नाहीये. त्यामुळे मुंबई सोडून राज्यात कुठेही बिल भरायची गरज नाही असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. ऑर्डर तुम्ही वाचू शकता. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की जे काही इतरही गोष्टी आहेत, मीटर टेस्ट केले नसल्यामुळे चुकीची बिलं येणं, बळजबरीने बिलं वसूल करणं, हे जे काही इतर धंदे आहेत, कोटेशन भरून सुद्धा कोटेशन न मिळणं, याच्यावरही कमिशनने ऑर्डर केली आहे की हे सगळं दुरुस्त करा. दर महिन्याला आम्हाला सांगा की तुम्ही काय केलंय, आणि जर तुम्ही नाही दुरुस्त केलं तर पुन्हा त्यालाही 6,000 रुपये दररोजचं फाईन आहे, पेनल्टी आहे. म्हणजे काम न करणारे जे MSEBचे अधिकारी आहेत ते चुपचापपणे आता वटणीवर येतील. का? कारण की पेनल्टी सुरू आहे. उद्या असं न हो की त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लागो की तुमच्यावरती पेनल्टी सुरू असताना तुम्ही काम का नाही केलं. त्यामुळे हा सगळा जो एकंदरीत विषय आहे, हा विषय महावितरणच्या ग्राहकांच्यासाठीचा आहे. मरकजी मुमलिकती वजीर मालियात डॉक्टर भागवत कराड़ के पेशरफ से मुनक़िद नमो ट्रॉफी 2024 खेलों के मुकाबलों का आगाज डिविजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में जुमे को हुआ। 14 साल की उम्र के जुमरे की दौड़ में हर्ष पाटिल ने 100 मीटर के ग्रुप में पहला मुकाम हासिल किया। तकरीबन 53 खेलों और मुख्तलिफ उम्र के ज़ुमरों के इन मुकाबलों का जुमे को डिविज़नल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में इफ्तिताह अमल में आया। इन मुकाबलों में एथलेटिक्स, फुटबॉल, कबड्डी, वॉलीबॉल, टेनिस, टेबल टेनिस वगैरह खेल शामिल है। 14 साल के उम्र के ज़ुमरे में 100 मीटर दौड़ के मुकाबले में शामिल हुए हर्ष पाटिल ने अव्वल मुकाम हासिल किया। इसने सिर्फ 13.14 सेकंड में ये दौड़ मुकम्मल। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. The food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा। आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर।
हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. राष्ट्रवादी असातिज़ा तंजीम की जानिब से मुनक़्क़द प्रोग्राम में दरसी किताब की कविता तहरीर करने वाले कवि ने अमली तौर पर स्कूल में जाकर कविता की तदरीस की. इसमें तलबा ने जोश खरोश से हिस्सा लिया. राष्ट्रवादी असातिज़ा तंजीम की जानिब से 17 से 19 जनवरी के दरमियान मुख्तलिफ स्कूलों में अनोखे प्रोग्राम पर अमल दरामद किया जा रहा है. तदरीसी किताब की एक कविता तहरीर करने वाला कवि बज़ात खुद स्कूल में जाकर इसकी कविता की तदरीस कर रहा है. शहर में मुख्तलिफ स्कूलों में 3री से 9वीं जमात के तलबा के लिए इस प्रोग्राम पर अमल दरामद किया जा रहा है. इसके तहत गोदावरी पब्लिक हाई स्कूल और जूनियर कॉलेज में असातिज़ा रुकन असम्बली विक्रम काड़े के हाथों इस प्रोग्राम का इफ्तिताह अमल में आया. इस मौके पर प्रिंसिपल शोभांगी काड़े, राष्ट्रवादी असातिज़ा तंजीम के ज़िला सदर प्रदीप विखे, MM खोटे वगैरह मौजूद थे. मग वाटते कर मला दुकान जाऊनीवर मग वाटल ते कर सांगून ठेवते मया घरा मंदिर काम बसायचं नाही त्याला पाण्याने येणे फणी करून नटायचं नाही तुझ्या बापाचं नाही घर हे ध्यानात धर तुझ्या बापाचं नाही घर हे ध्यानात धर. अंतरवली सराटी से मुंबई की जानिब निकले गए पैदल मराठा रिजर्वेशन मोर्चे में शामिल करने के लिए छत्रपति शिवाजी महाराज का खद्दे आदम मुजस्समा खुलदाबाद में संतराश नरेंद्र सिंह साड़ूंके ने मुफ्त फराहम किया है.
मुजस्सिमे को जोश खरोश से अंतरवली की जानिब रवाना किया गया। अंतरवली सराटी से मुंबई की जानिब रवाना होने वाले पैदल मराठा रिजर्वेशन मोर्चे में शामिल करने के लिए खुलदाबाद से संगतराश नरेंद्र सिंह साड़ुंके ने बगैर किसी फीस के छत्रपति शिवाजी महाराज का 12 फीट ऊंचा खद्दे-आदम मुजस्सिमा फराहम किया है। जुमेरात की दोपहर को इसे अंतरवली सराटी की जानिब रवाना किया गया। मराठा रिजर्वेशन के जंगजू मनोज जरांगे पाटिल की अपील की हिमायत करते हुए मुंबई मराठा रिजर्वेशन मोर्चे में शामिल होने की अपील राजेंद्र पवार ने खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। मनोज जरांगे पाटिल मुंबई की जानिब रवाना, रिजर्वेशन लिए बगैर वापस नहीं आऊंगा, मनोज जरांगे पाटिल का बयान। मुंबई के अलावा तमाम रियासत में बरकी बिल भरने की जरूरत नहीं है, साबिक रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव का बयान। नाज़रीन, इसी के साथ आज की खबरें खत्म होती हैं। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल।